बीडमधल्या परळी मतदारसंघामध्ये घाटनांदूर मतदान केंद्रावरती ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली होती। त्यावरून आज घाटनांदूर गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। घाटनांदूर गावामध्ये काल महाविकास आघाडीचे नेते ॲडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली। मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण मतदारसंघात उमटले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राची तोडफोड करत कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण केली। या दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 40 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। तर कालच्या निषेधार्थ आज घाटनांदूर गाव बंदची हाकही देण्यात आली आहे। बीडच्या या हल्ल्याप्रकरणी गाव बंदची हाक देण्यात आली आणि या गावात मोठा पोलीस बंदोबस्तही सध्या ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट माधव जाधव यांना परळी शहरामध्ये काल मारहाण झाली आणि त्याचे पडसाद याच परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी उमटले। त्यानंतर घाटनांदूरमधल्या आणि इतर गावात घडलेल्या घटनेच्या प्रकरणी जवळपास 40 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। माधव जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज घाटनांदूर बंदची हाक देण्यात आली होती आणि आपण बघतोय की घाटनांदूर गावामधील जे काही दुकान आहेत ते सकाळपासून बंद आहेत। खरं तर काल दुपारपासूनच तणावाचं वातावरण या गावात होतं, त्यामुळे काल बाजारपेठ बंद होती आणि आज या हल्ल्याच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे। एकतर काल जी काही मारहाण आणि मोडतोड झाली निवडणूक निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर, तर त्या घटनेच्या निषेधार्थ ज्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले त्याच्या निषेधार्थ आणि माधव जाधव यांना जी मारहाण झाली होती त्याच्या निषेधार्थ कालपासूनच सोशल मीडियावरती पोस्ट फिरत होत्या आणि त्यानुसार आज आपण बघतो की माधव जाधव यांच्या हल्ल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी आज घाटनांदूर बंदची हाक देण्यात आली आहे। विशेष म्हणजे कालपासूनच पोलिसांचा बंदोबस्त घाटनांदूर गावामध्ये तैनात करण्यात आला आहे आणि निकाल लागेपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत हा बंदोबस्त असणार आहे। तोडफोडीच्या घटनेनंतर घाटनांदूरमध्ये जरी तणाव असला तरी आता शांतता आहे आणि एकूणच पोलीस बंदोबस्तावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।